आज आपण चटपटीत रेसिपी बनवूया। बनवायला खूप सोपी आहे आणि मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार। इथे एक मका घेतलेला आहे। मकाचे दाणे काढून घेऊया। थंडीचे दिवस आहे, स्वीटकॉर्न सहज मार्केटमध्ये भेटत असतं। या पद्धतीने मी मकाचे दाणे काढून घेतलेले आहे। 1 वाटी मका दाणा घेतला आहे। त्याच वाटीने 2 वाटी पाणी घेऊया आणि मकादाना काढून घेतलेला आहे। मकादाना टाकलेले आणि मीठ टाकूया। मीठ इथे मी 2 चम्मच टाकलेला आहे, जेणेकरून मकाचा दाना आहे त्याला मीठ लागायला पाहिजे। फुलत असतं त्या पद्धतीने 5 मिनिट शिजवून घेऊया आपण मकादाना पाण्यामध्ये। चटपटीत रेसिपी आहे आणि बनवायला खूप सोपी रेसिपी आहे। 5 मिनिट शिजवून घेतलेले आणि आपण आता पाणी काढून टाकलेलं आहे। पाणी नाही राहायला पाहिजे। यामध्ये टाकलेला आहे 3 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि 1 चम्मच तांदूळ पीठ। छान असं मिक्स करून घेऊया। पीठ आणि मकादाना वेगवेगळे व्हायला नाही पाहिजे, म्हणून यामध्ये आपण थोडं पाणी टाकून मिक्स करूया। आधी आपण यामध्ये मसाल्याचा वापर करूया। थोड्याच प्रमाणात मिरे पावडर टाकलेला आहे आणि तिखट आपण आधीच मीठ टाकलेलं होते, आता थोडेच प्रमाणात मीठ टाकले तरी चालेल। छान असं मिक्स झालेलं आहे। मकादाना आणि कॉर्नफ्लोअर वेगवेगळं नाही व्हायला पाहिजे। तेलामध्ये सोडल्यानंतर कॉर्नफ्लोअर आणि मकादाना वेगळा नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण यामध्ये थोडं पाणी टाकून स्वीट कॉर्नला कॉर्नफ्लोअर आणि तांदूळ पीठ लागायला पाहिजे, म्हणून थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। बघा छान असं कॉर्नफ्लोअर आणि तांदूळ पीठ मकादानांना लागलेलं आहे। आता आपण इथे मसाला बनवूया। लाल तिखट, चाट मसाला आणि काळा नमक छान असं मिक्स करून घेऊया। या मसाल्याने ही चटपटीत अशी रेसिपी बनत असतं। मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आणि चटपटीत अशी रेसिपी आहे आणि पटकन बनत असतं। तेल गरम होण्याकरिता ठेवलेले आणि आता आपण तेल गरम झाले की यामध्ये स्वीटकॉर्न टाकूया। गॅस मीडियमच ठेवायचा, मोठ्या गॅसवर तळायचं नाही। मीडियम गॅसवरच ही डिश तळून घेऊया। तुम्हाला वाटत असेल मकादाना उडणार तर आपण झाकून पण ठेवू शकतो। आपण मकादाना शिजवून घेतलेला आहे, तर मकादाना उडणार नाही। बघा या पद्धतीने मी मकादाना पूर्ण तळून घेतलेला आहे आणि ही डिश खाण्याकरिता चटपटीत अशी रेसिपी डिश आहे। या पद्धतीने मी पूर्ण छान असे मकादानापासून चटपटीत रेसिपी बनवून घेतलेली आहे। मीडियम गॅसवरच मकादाना तळून घ्यायचे। बघा कॉर्नफ्लोअर आणि तांदूळ पीठ घेतलेले होते, थोडे पाणी टाकून भिजवून घेतलेले, तर तेलामध्ये पसरत नाही आहे। कॉर्नफ्लोअर आणि तांदूळ पीठ मकादानाला लागलेले आहे। छान असे मी मकादाना तळून घेतलेले आहे। खूप छान लागतं ही डिश। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। थोडेच मी बाजूला काढलेले आणि थोड्या याच्यामध्ये आपण मसाला बनवून घेतलेला होता तो टाकलेला आहे। चटपटीत रेसिपी बनलेली आहे। यावर टाकूया कांदा, निंबू आणि कोथिंबीर। या पद्धतीने बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। मुलांसाठी बनवत असेल तर आपण जो मसाला बनवलेला आहे तो नाही टाकायचा आणि आपल्यासाठी मोठ्यांसाठी मसाला टाकू शकतो। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा। छान अशी चटपटीत रेसिपी सहज आपण घरी बनवू शकतो। बाय बाय।